निरंकुश असलेले कोचिंग क्लासेसच्या संचालकांवर जिल्हाधिकारी यांचा अंकुश कोचिंग क्लासेसचे अंकुश रामराव सोनवणेवर गुन्हा दाखल। अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं। सूचना देऊनही अतिक्रमण काढत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अखेर अतिक्रमण काढून घेण्यात आलं। मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंकुश रामराव सोनवणे यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे निरंकुश कोचिंग क्लासेसच्या संचालक अंकुश रामराव सोनवणे यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश आलंय। गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण प्रकरणी अखेर प्रशासनानं कडक पाऊल उचललंय। आझाद मैदान परिसरातील महापालिकेच्या जागेवर अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनवणे यांनी अतिक्रमण केलं होतं। सदरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। अखेर अंकुश विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक्रमणही काढून टाकण्यात आलंय। या संदर्भात शेख शकील यांनी अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी अतिक्रमण काढलं नव्हतं। वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम आणि मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सूचना दिल्यावर सोनवणे यांनी 7 जानेवारी 2026 पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचं आश्वासन दिलं होतं। तरीही निरंकुश अंकुशने अतिक्रमण काढून घेतलं नाही। शिवाय जिल्हाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, त्यांचे आदेश धुडकावून लावले। त्यामुळे जिल्हाधिकारी यांना कडक भूमिका घ्यावी लागली।